हा पराठे वा मी घेतो एक दे. अहो बेबीला दोन दोन कशाला, एक पुरे झाला, आधीच वजन वाढलंय. तुला माहितीये एकटीला डबल बेड पुरत नाही माहितीये. सुंदर अप्रतिम. ऍक्च्युली मी त्यांच्याच खोलीत चालले होते, पण अजूनही या घराचा भूगोल तितका नीट कळत नाहीये, म्हणून हा सगळा गोंधळ झाला. असं होतंय का? एक काम कर, 180 अंशात वळ तू, सरळ चालत जा, मधलं सगळं जंगल बिंगल सोडून दे. विषुववृत्तावर पोचलीस ना की 90 अंशाच्या कोणात बेबीची रूम. कळेल तुला, सोप्पं एकदम. जा. अगं ऐक जान्हवी, असं काय हो? असं सांगितलं तर कसं कळेल तिला भूगोल? तिचं तिला कळू दे. तुम्हाला सगळ्यांना फार घाई आहे सगळ्या गोष्टी सांगायची. काय होईल फार फार तर 2-3 दिवस साथ पडेल, काही प्रॉब्लेम होणार नाही. तिला बिचारीने आज स्वतःहून इतक्या आपुलकीने ब्रेकफास्ट केला. त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही सगळ्या फक्त तिला शहाणपणा शिकवा. सॉरी ना. सॉरी. मी एक सांगू का? काय आता? तुम्ही असे विचित्रच दिसता, पण चिडल्यावर मस्त दिसता. शाप. बेबीच्या वाटचा. नाही नाही, तुमच्यासाठी ऍक्च्युली कावेरी मॅडम साठी आहे, पण मला त्यांची खोली सापडत नाहीये. इट्स ओके, तुमचं चालू दे, मी आलेच. अगं ये ग, बस जरा बस. अरे बापरे, मी व्यत्यय आणला का तुमच्या जपात? नाही ठीक आहे, तू बस ना, मला जरा बोलायचंच होतं ग तुझ्याशी. ये. ऍक्च्युली कावेरी मॅडमना ब्रेकफास्ट द्यायचा आहे, मी त्यांची खोली. अगं सांगते तुला सगळं, पण आधी ना मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मी हा जप कुणाचा करत होते माहितीये तुला? अत्यानंद बाबांचा. आठवलं तुला? नाही, तुमच्या बोलण्यावरनं असं वाटलं. हो, पण ते कसे महान आहेत, कसे अंतर्ज्ञानी आहेत आणि किती द्रष्टे आहेत ते कुठे माहितीये तुला? तू ना माझ्या बरोबर एकदा त्यांच्या मठात ये. अगं भलभल ते विकार घेऊन येतात लोक त्यांच्याकडे, आणि त्यांनी एकदा डोक्यावर हात ठेवला ना की मन आणि शरीर अगदी ठणठणीत होऊन जातं बघ. तुला या जन्मातलं काय, मागच्या जन्मातलं सुद्धा सगळं आठवायला लागेल. ये. हा येते. अगं अशी नाही म्हणाले मी तुला, माझ्या बरोबर मठात ये असं म्हटलं. तसा श्रीचा विश्वास नाहीये याच्यावर, पण असं असतं ग. बरोबर आहे की नाही? असतं की नाही असं? मी खरं सांगू का, मी व्यक्तिपूजा नाही मानत, आवडत नाही मला. म्हणजे देवापेक्षा एखादा माणूस मोठा असतो हे मला पटत नाही. पण हे माझं मत आहे, प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते. अगं नाही, बरोबर आहे, देवापेक्षा माणूस मोठा नसतोच कधी, पण माणूस हा देवाचाच अंश आहे की नाही? पण तसं बघायला गेलं तर मग झाडं, पानं, फुलं हे पण तर देवाचेच अंश आहेत. मग मानायचं तर त्यांना मानावं ना, त्यांची पूजा करावी, निसर्गाची पूजा करावी. अत्यानंदांची पूजा, आय एम सॉरी, मी जरा जास्त बोलले. म्हणजे मी मानत नाही म्हणून, पण मला तुमच्या श्रद्धेचा आदर वाटतो खरंच. मी सुद्धा असंच म्हणतो. पण मी काय म्हणते, तू एकदा माझ्या बरोबर चल ना, तुला प्रत्यक्ष अनुभव आला ना की मत बदलेल बघ तुझं. अवघड आहे, मला नाही वाटत मी हे करू शकेन. ठीक आहे, मी सांगायचं काम केलं. तुझी तुला सद्बुद्धी येऊ दे. बरं, मी निघू का? कुठे निघालीस? कावेरी मॅडमना ब्रेकफास्ट द्यायचा, त्यांना उशीर होईल. मग अगं पण तू कशाला? ऐका ना, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मग देते. मी आधी त्यांना ब्रेकफास्ट देऊन येते. मी आलेच. अत्यानंदाय नमः.
ओम अत्यानंदाय नमः. वंसा इथे का नाश्ता करताय? वहिनी जनरली डायनिंग टेबलवर बसूनच लोक नाश्ता करतात. तसं नाही हो, मी जान्हवीला पाठवलं होतं तुमच्या खोलीत ना नाश्ता घेऊन. हो ती नाही आली. मी इथे आले तेव्हा कुणीच नव्हतं आणि पराठ्यांचा घमघमाट सुटला होता. मी खायला बसले. कुठे गेली? पण वहिनी अप्रतिम पराठे झालेत आणि चटणी तर माइंड ब्लोईंग. मी नाही केले तर जान्हवीने केले. का तुझा टर्न आहे ना आज? हो, मग तिने का केला? तिला माहित नव्हतं ना. म्हणजे साबुदाणा भिजत घातला होता मी, पण तिला माहित नव्हतं. आई मध्ये म्हणाल्या ना की किती दिवस झाले इंदूच्या हातची साबुदाण्याची खिचडी खाल्ली नाहीये, म्हणून म्हटलं चला आज तीच करूया. मी इथे आले तर तिचे पराठे सुरू झाले होते. मग काय बोलणार? काल हिनी स्वयंपाक करावा म्हणून वहिनी थांबली होती तर हिने काही केलं नाही आणि आज तुझा टर्न आहे तर हिने करून ठेवलाय. बघा ना वंच, मी काय म्हणते आपण तिला सांगूया का? म्हणजे आपण कसे आळीपाळीने स्वयंपाक करतो, नाश्ता करतो, जरा समजवूया का तिला? नको बाबा नको, खरंच नको. का? अगं कालच तिला ओरडली मी. आता परत काही बोलले आणि तिने वेगळाच अर्थ लावला त्याचा तर. आणि आई म्हणाली आहे ना की घाई करू नका, हळूहळू शिकेल सगळं. ती तर शिकेल, जमेल तिला. हा जमेल तिला. मी थोडा चहा टाकते, तुम्ही घेताय? चालेल मला. ए वहिनी हा आता साबुदाण्याचं काय करशील? आता काय करणार, तसाच ठेवून देते फ्रीज मध्ये. उद्या बघू. खरं सांगू का वंस, जान्हवी होती ना म्हणून मी जरा शांत तरी बसले, काही बोलले नाही. नाही तर दुसरं कोणी असतं ना तर फाडून खाल्लं असतं. अजून स्वयंपाकही झाला नाहीये. नाही झालेला, कारण जान्हवी येऊन स्वयंपाक करेल असं आमचं ठरलं होतं. जान्हवी? हो, तीच म्हणाली होती आईला तिला स्वयंपाक करायचा म्हणून. पण त्यासाठी निदान वेळेवर यायला नको का? खरं सांगू का वंस, जान्हवी होती ना म्हणून मी जरा शांत तरी बसले, काही बोलले नाही. नाही तर दुसरं कोणी असतं ना तर फाडून खाल्लं असतं. हा याची बोल ग. काही नाही रे, सहज फोन केला, म्हटलं जरा गप्पा मारूया. अरे वा. अरे वा काय? नाही तू सहज गप्पा मारायला फोन केलास असं म्हणालीस म्हणून. अरे घरात तुझ्याशी बोलणंच होत नाही बघ. बरेच दिवस मला तुझ्याशी बोलायचं, म्हटलं फोनच करावा तुला. काय झालं रे? याची एकेकाळी असंच अंडरस्टँडिंग होतं माझ्यात आणि जान्हवी मध्ये. एकमेकांकडे बघून सुद्धा आम्हाला गोष्टी कळायच्या. मग ते नातं नव्याने निर्माण कर. श्री, नातं निर्माण करण्यात गंमत असते. आता या सगळ्यानंतर पहिल्याच दिवशी तुला नात्याचं ते टोक गाठायला अवघड जाणार, हो की नाही? नव्यानं नातं निर्माण कर, नव्यानं सूर जुळतील. कदाचित तुला नवीन सूर सापडतील. वाटतंय असं तुला? तुला नाही वाटत? शंका वाटते. कसली? का कोण जाणे आयाची, पण मुळात जान्हवी अनंत चतुर्दशी नंतर आपल्या घरात राहील का ह्याची शंका वाटते मला. आईची अजून ती कम्फर्टेबलच नाहीये घरात. उपऱ्यासारखी वागते. अगदी तिच्या कपड्यांपासून ते कोणाला काय संबोधायचं इथपर्यंत प्रत्येक गोष्टी तिचं अवघडले पण दिसतंय. आईच्या एका पैशाचा कम्फर्ट नाहीये तिच्या वागण्यात. आणि तिचं आणि बाकी सगळ्यांचं जे ट्युनिंग होतं ना पूर्वी, त्याच्या 10% सुद्धा आता दिसत नाही. मला ना काय करावं तेच कळत नाही. असं जर तिला वाटत असेल तर जान्हवीपेक्षा जास्त दोष माझ्या सुनांचा आहे. नव्या सुनेला घरात ऍडजस्ट व्हायला मदत करणं हे सासूचं कर्तव्य असतं. आणि जान्हवी अजूनही अवघडलेली असेल तर तो दोष आमचा आहे. नाही नाही, तसं डायरेक्टली कोणीच काही तिला आता. हे बघ,
नेहमी सगळं डायरेक्टच असायला पाहिजे असं नाही. काही गोष्टी जाणीवीच्या पातळीवर पण असतात. काही काळ तुम्ही दोघच जण राहिलात तर. नाही नाही, नको नको नको. आईजी अगं, तुम्ही सगळ्याजणी माझं आयुष्य आहात आणि तुमच्या सकट तिनं मला ऍक्सेप्ट करायला पाहिजे, मला स्वीकारायला पाहिजे. नाहीतर मला अर्धवट स्वीकारल्यासारखं होईल ना. नाही नाही, आपण या ऑप्शनचा विचारच नको करूया. हा, जान्हवी इथे आपल्या सगळ्यांमध्येच राहायला हवी. मी बोलते सगळ्यांची. त्यानं काही उपयोग झाला तर तेवढाच. बरं ठेवू आता, तू कामात असशील ना. कामात लक्ष द्यायचा प्रयत्न करतोय. आईजी, तू इतक्या उत्तम सिस्टम्स बनवून ठेवल्यास ना की माझं कामात लक्ष नसलं तरीही काहीही अडत नाही. एकट्याचं काही नसतं श्री, सगळ्यांचा सहभाग असावा लागतो. बरं दुसरं, जान्हवीच्या बाबांना फोन करून सांग गणपतीला आमच्याकडे दर्शनाला सगळे या म्हणावं. बर, नक्की करतो. बरं ठेवू मग फोन. भेटू संध्याकाळी. बाय बाय. त्याला काय चहा म्हणायचा? एके सकाळी पिंट्याने करून ठेवलेला तो उकळून उकळून प्यायचा. स्वतः मेल्याशिवाय ताजा चहा देखील मिळणार नाही. लंगडलं की बरं पाय अधू आहे ते दिसतं. कमरेचं तसं नाही ना, दुखतेय हे दाखवता येत नाही. अहो, जानूला सांगा आणि आपल्याकडे घर कामासाठी एखादी बाई ठेवा. अहो, एवढंसं घर झाडायला पुसायला असे कितीचे पैसे घेणार आहे? आणि जानूला तरी काय कमी, रोज ऑफिसला गाडीनेच जाते ना. म्हणावं अर्धा तास आधी निघ आणि घरी येऊन आई बापासाठी जरा 4 पोळ्या करून जा. तिला म्हणावं आई बापाची सेवा करावी, कर्तव्य असतं ते आपलं आणि पुण्यच मिळतं. पांडुरंगा, आई बापाचीही काही कर्तव्य असतात, सांगा या ना कोणीतरी एकदा. आता इथे पांडुरंगाला कशाला मध्ये घेताय? अहो, माझ्याशी बोला की सरळ. देवाशी बोलणं सोपं असतं नाही, तो काही उलट प्रश्न करत नाही. पण इथे मी तुम्हाला प्रश्न करते, त्याची उत्तरच नसतात तुमच्याकडे. हॅलो. हॅलो. हा बाबा, श्रीरंग बोलतोय. हा नमस्कार, बोला बोला. बाबा, आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला तुम्ही तिघांनी यायचंय. तुमच्या सवडीने या. धन्यवाद धन्यवाद. पण हो, झालंय असं की. नाही 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 बाबा, पण वगैरे काही नाही, तुम्हाला यावंच लागणार. अहो नाही, आम्हालाही आवडेलच की यायला. पण काय झालंय ठाऊक आहे का, पाय खूप त्रास देत आहेत. म्हणजे जवळचा प्रवास असला ना तरी सुद्धा नको वाटतं अगदी. अहो, मग गाडी पाठवतो ना, तुम्ही फक्त तुमची वेळ सांगा. अहो नाही, ते सगळं तुम्ही करालच की, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण खरंच अवघड वाटतंय मला. बाबा, यंदा नको. हा, यंदा जरा समजून घ्या तुम्ही. पुढल्या वर्षी नक्की येऊ तुमच्याकडे आम्ही, आणि पुढल्या वर्षी सगळं छान झालेलं असणार आहे. हा, यंदा आम्ही इथूनच नमस्कार करतो बाप्पाला. बाप्पाला सांगणार आहे मी, माझ्या लेकीला आणि जावई बापूंना खूप खूप आशीर्वाद द्या म्हणून. ठीक आहे. नाही म्हणजे तुम्ही आला असतात तर खरंच आवडलं असतं आम्हाला. कळतंय मला, पण या वर्षी नको, समजून घ्या. ठीक आहे बाबा, तुम्हाला हवं तसं. रागावू नका. हा, हो चालेल, काळजी घ्या. ठेवतो फोन. धन्यवाद. कोणाचा फोन होता? जावई बापूंचा होता का?
काय ते बोलावतायत का आपल्याला? छे, ते कुठले आपल्याला बोलवायला? आपण त्यांच्या घरात ठिगळ लावल्यासारखे दिसलो असतो ना. पांडुरंगा, काय म्हणते मी? काय हरकत होती आपल्याला बोलावलं असतं तर? निदान मोठ्यांच्या घरचा सण कसा असतो तो तरी पाहता आला असता ना. जरा गोडाचं खाताही आलं असतं. एवढी दानत कुठली त्यांची? नाव मोठं आणि लक्षण खोटं, दुसरं काय? असं का होत आहे? काहीतरी काहीतरी बिनसतंय. माझं चुकतंय का? मीच जरा जास्त उत्साहात आहे का? घरच्यांना आपलंसं करण्याच्या नादात माझ्याकडून जरा आगाऊपणाच होतोय. पण मी तर फारच जुजबी बोलतेय. असं कसं सासवांशी गप्पा मारत बसणार? काय बोलायचं कळतच नाहीये मला. पण मग न बोलण्यामुळेच गैरसमज होत असतील का? कोण जाणे. आता काल मी आईजींना ब्रेकफास्ट बद्दल विचारलं. परत इंद्रायणी मॅडमशी ते बोलायला हवं होतं. हे डोक्यातच नाही आलं माझ्या. माझ्यामुळे ना या घरातल्यांचं रुटीन डिस्टर्ब होत आहे. मग साहजिकच आहे ना, कुणालाही राग येईल. पण मी करायला एक जाते आणि भलतंच काहीतरी का होत आहे? कावेरी मॅडमचा राग शांत करायला गेले तर इंद्रायणी मॅडम नाराज झाल्या. नाही नाही, असं होऊन नाही चालणार. मी जरा शांत डोक्याने विचार करून वागायला हवं. मला कुणाचंच काहीच हिरावून घ्यायचं नाहीये. जमेल तसं कॉन्ट्रीब्यूट करायचंय. विचार करूनच वागायला हवं आता. अशी शिक्षा केल्यासारखी उभी राहू नकोस. त्यातून मला काही कळत नाहीये. तुम्हाला कळलंय आई. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. आई माझं चुकलं. काय वागणं म्हणजे मी खिचडीच्याच तयारीने गेले होते स्वयंपाकघरात. समोर बघते तर जान्हवी पराठे करत होती. मला वाईट वाटलं. खूप दिवसाने चान्स मिळाला होता ना. म्हणून तू तिला बोललीस? नाही म्हणजे तसंच काही बोलले नाही. पण चेहऱ्यावरची नाराजी लपवता आली नाही. ते आणखीन वाईट असतं. समंजस माणसाला तेही लागतं. बघा आई, तुम्हाला सगळं कळलं. जान्हवी बोलली का काही? नाही. हा, जान्हवी नाहीच बोलणार ना. ती सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांना बरोबर घेते. मी तिच्याशी तुझी तुलना करत नाहीये. तुम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहात. पण काही काळ आपली मतं, आपल्या आवडीनिवडी, आपले नियम कायदे बाजूला ठेवून आपल्या माणसांना आपलंसं करता येत नाही का तुम्हाला? अगं, तुझी नाश्ता करण्याची टर्न गेली म्हणून तू इतकी नाराज झालीस. तिच्या आयुष्यातला एवढा मोठा काळ गेलाय. कशी तुमच्याशी ती हसून खेळून वागेल? अगं, नसलेल्या आठवणींची झुंजते ती. आठवण्याचा प्रयत्न आणि या घरात ऍडजस्ट होण्याची धडपड, दोन पातळ्यांवर लढते ती. अशा वेळी तिला मदत करायची का तिला त्रास होईल असं वागायचं? तुम्ही तिच्याशी असंच वागत राहिलात तर या घरात राहावंसं वाटेल का तिला? याचा विचार करा जरा. खरे आई. आणि त्याशिवाय श्रीच्या संसाराला आमचा हातभारही लागणार नाही. काही नाही आई, पुन्हा एकदा सॉरी. मी हे पुढे लक्षात ठेवेन. नाही अशी वागणार. जा आता. हॅलो. हा, बोल श्री. हो, येऊ शकणार नाहीये. खूप त्रास होतो का पायाला? मग मी बोलू का त्यांच्याशी? बरं, नाही नाही, नको नको. माझ्याशी बोलायला अडचण वाटत असेल त्यांना तर मी नाहीच बोलत. बर, ठीक आहे.
हे काय मी शतपावली घालते तुमच्या बरोबर. कशाला? जेवणानंतर झाकपाक करताना होतेच की तुमची शतपावली. आम्हाला मुद्दामून घालावी लागते. अशी कुठे पडल्या पडल्या झोप लागणार आहे? चालून चालून दमले तर निदान दमून तरी झोप लागेल. अगं आपली झोप उडवून काय होणार आहे? नाही, तसं कशानेच काहीच होणार नाहीये. पण आपल्या जीवाला लागलेला घोरही कमी नाही होणार आहे ना. बघता बघता अनंत चतुर्दशी आली. जान्हवीला घरात येऊन इतके दिवस झालेत, पण तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे काही कळत नाहीये. बोलणाऱ्या माणसांचं कसं असतं, जास्त बोलतील कदाचित थोडंसं, पण निदान त्यांच्या मनात काय आहे हे तर कळतं आपल्याला. हिच्या मनाचा तर थांगपत्ताच लागत नाहीये. लागेल, एक दिवस नक्की लागेल. हो, पण कधी? ज्या दिवशी तिचा निर्णय ती आपल्याला सांगेल त्या दिवशी कळेल. तिचा सगळा विचार झाल्यानंतर एकदा तिने निर्णय घेतला की आपण तो बदलूही नाही शकणार ना. नर्मदा, तिचा जो काही निर्णय असेल ना तो आपल्याला आदरानं स्वीकारावा लागेल. म्हणजे ती जाते म्हणाली की तिला आनंदाने निरोप द्यायचा.